तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मोदी आणि शहांच्या सभांचा धडाका आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज धुळे आणि नाशिकमध्ये पहिली सभा घेत आहेत। अमित शहा सुद्धा सांगली, शिराळा, दक्षिण कराड आणि इचलकरंजी या सगळ्या मतदारसंघांमध्ये प्रचार दौरा करतील। महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा स्वतः मैदानात उतरले। स्वतः पंतप्रधान आणि गृहमंत्री या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यभरात काही ठिकाणी सभा घेत आहेत। धुळे आणि नाशिकमध्ये मोदींची पहिली सभा आज होतीये। शहांकडून सुद्धा प्रचाराचा धडाका लावला जाणार आहे। महायुतीच्या उमेदवारांच्या विधानसभेतल्या विजयासाठी शहा आणि मोदी स्वतः मैदानात उतरलेत। तर मोदी आणि शहांच्या सभा नेमक्या कुठे असणार आहेत आपण जाणून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून। धुळ्यामध्ये दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आहे। त्यानंतर दुपारी 2 वाजता नाशिकमध्ये मोदी जाहीर सभा घेतील। अमित शहा शिराळ्यामध्ये सकाळी 11 वाजता आहेत, तिथे त्यांची सभा होणार आहे। त्यानंतर दुपारी 12:30च्या दरम्यान दक्षिण कराड मतदारसंघामध्ये अमित शहांचा प्रचार दौरा असेल, तिथे ते सभा घेतील। मग साधारण दुपारी 2:30 वाजता सांगलीमध्ये शहांची सभा असेल आणि त्यानंतर इचलकरंजीमध्ये दुपारी 4:15च्या दरम्यान अमित शहा सभा घेतील। मोदींच्या आणि अमित शहांच्या सभांचा हा झंझावात आहे। महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभेच्या दृष्टीने सगळ्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांच्याकडून हा सभांचा धडाका लावला जातोय। ही सध्या दृश्य आपण बघतोय धुळ्यामध्ये जिथे मोदींची सभा होणार आहे त्या सभास्थळाची दृश्य। दुसरीकडे सांगलीमधली जी अमित शहांची सभा आहे तिथल्या सभेची दृश्य आहेत आणि तिसरी दृश्य आहेत नाशिकमध्ये मोदींची जी सभा होणार आहे त्यासाठीची सभास्थळावरची ही तयारी आपण बघतोय। आज अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आहेत आणि काही मतदारसंघांमध्ये त्यांची सभा होणार आहे। या सभास्थळावरची दृश्य आपण सध्या पुढारी न्यूजवर पाहू शकताय। महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। महायुती विजय संकल्प सभा असं नाव त्याला दिलं गेलं। तर धुळ्यामधून भूषण चिंचोरे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सांगलीमधून स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत आणि नाशिकमधून किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत। आपण या तिघांकडूनही आणखी तपशील घेणार आहोत। सुरुवातीला मी भूषण यांच्याकडे जाते। भूषण, धुळ्यामध्ये मोदींची सभा होतीये, पहिली सभा आहे, कशा पद्धतीची तयारी आहे? रिद्धी, निश्चितच धुळ्यात नरेंद्र मोदी यांची पहिली सभा जी आहे ती धुळ्यात होत आहे। सभास्थळावरती 1,00,000 नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। महायुती विजय संकल्प सभा असं नाव या सभेला देण्यात आलं आहे। महायुतीच्या 6 विधानसभा मतदारसंघांसाठी नरेंद्र मोदी धुळ्यात सभा घेत आहेत। त्यात महायुतीमधील भारतीय जनता पक्षाचे 4 उमेदवारांसाठी तर शिंदेच्या शिवसेनेसाठी 2 उमेदवारांसाठी ही सभा आहे। धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघ आणि नाशिक बाह्य या मालेगाव बाह्य या नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघासाठी ही सभा होत आहे। या 6 मतदारसंघांचा आपण जर विचार केला तर यापैकी 4 मतदारसंघ सध्या महायुतीकडे आहेत। त्यापैकी धुळे ग्रामीण आणि धुळे शहर हे मतदारसंघ विरोधी पक्षांकडे आहेत। धुळे ग्रामीण हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे, तर धुळे शहर मतदारसंघात सध्या MIMचे आमदार आहेत। त्यामुळे 4 विद्यमान आमदार जे आहेत ते महायुतीचे आहेत। उर्वरित ज्या 2 जागा आहेत त्या जागांसाठी कंबर कसली आहे आणि एकूणच या 6 मतदारसंघांसाठी नरेंद्र मोदी आज काय आवाहन करतात? लोकसभा निवडणुकीत या भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती जे आहे ते रणकंदन झालं होतं। निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या संख्येने जे गाजलेले होते, त्यामुळे शेतकऱ्यांना विशेषतः काय आवाहन नरेंद्र मोदी करतात याकडे उत्तर महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। निश्चित भूषण, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। याच्यानंतर मी सांगलीमध्ये जाते। सांगलीतून स्वप्नील आपल्याशी जोडले गेलेत। सांगलीमध्ये अमित शहांच्या सभास्थळावर सध्या स्वप्नील तुम्ही आहात, कशा पद्धतीची तयारी तिथे दिसते? नेमक्या कुठल्या मतदारसंघाच्या दृष्टीने अमित शहा ही सभा घेत आहेत? नक्कीच रिद्धी, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यात या सभा पार पडतात। 3 जिल्ह्यामध्ये सांगली विधानसभा,
शिराळा विधानसभा, कराड दक्षिण आणि इचलकरंजी या 4 ठिकाणी अमित शहाच्या सभा पार पडणार आहेत. महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी या 4 ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मी सध्या सांगलीमध्ये आहे. सांगलीमध्ये आपण पाहिलं तर माझ्या पाठीमागे या ठिकाणी अमित शहाच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास अमित शहा येतील आणि त्यांची सभा पार पडेल. असं असलं तरी गेल्या काही दिवसापासून जे सांगलीमध्ये सुरू आहे, सांगलीमध्ये काँग्रेसची बंडखोरी झालेली आहे. यावर अमित शहा काय बोलतात ते पाहावं लागणार आहे. तसेच कोल्हापूरचा देखील विषय आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसने माघार घेतली आहे, त्यावर देखील ते इचलकरंजी सभेमध्ये बोलण्याची शक्यता आहे. एकंदरीत सांगली, कोल्हापूर, सातारा या 3 जिल्ह्यामध्ये पार पडत असणाऱ्या सभांमधून अमित शहा महाविकास आघाडीच्या नेत्यावरती, महाविकास आघाडीवरती कोणत्या पद्धतीनं एक टीका साधणार हे देखील पाहणं औचित्य असणार आहे. कारण की नुकतीच महाविकास आघाडीचं हे जाहीरनामा देखील प्रसिद्ध झाला आहे. या जाहीरनाम्यावर अमित शहा काय बोलणार हे देखील पाहणं आता औचित्याचं असणार आहे. आणि अमित शहाच्या सभांच्या दृष्टीने आता सांगली, शिराळा, इचलकरंजी आणि कराड दक्षिण मध्ये पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे. जी निश्चित. स्वप्नील, तुम्ही सुद्धा आमच्याशी असंच जोडलेले राहा. आता आपण नाशिकमध्ये जाऊयात. किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत. किरण, नाशिकमध्ये नेमके कुठल्या मतदारसंघाचे कोणते उमेदवार आहेत ज्यांच्या प्रचारासाठी थेट मोदी नाशिकमध्ये येत आहेत? रिद्धी, प्रामुख्याने जर बघितलं तर प्रचारासाठी आणि एकूणच जाहीर सभांसाठी अवघे 10 दिवस शिल्लक आहे आणि या 10 दिवसांमध्ये अधिकाधिक सभा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक नेत्याचा प्रयत्न असतो. त्या दृष्टीनं महायुतीनं या सगळ्या काळामध्ये रणनीती आखलेली आहे. प्रामुख्यानं आजच्या या मतदारसंघामध्ये जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये मोदींची पहिली सभा ही धुळे होते आणि त्यानंतर दुसरी सभा ही नाशिकमध्ये होते. नाशिक ही खरं तर तपोभूमी आहे, मंदिरांची नगरी म्हणून ओळखली जाते आणि नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मैदानावर सभा घेत असतात त्याच मैदानावर, तपोवन मैदानावर ही सगळी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. सर्व जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचे या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले आहेत. देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये सरोज आहिरे यांचाच फोटोचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेनं देखील एबी फॉर्म दिलेल्या डॉक्टर राजेश्री आयराव याच अधिकृत उमेदवार असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येत होतं. मात्र अशा सर्व परिस्थितीमध्ये तिथल्या उमेदवारीचा संभ्रम दूर होतो का हे देखील बघावं लागणार आहे. उत्तर महाराष्ट्रातली सभा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या नाशिकमध्ये येत आहेत त्या नाशिकमध्ये पुढील 2 वर्षामध्ये सिंहस्थ कुंभमेळा देखील पार पडतोय आणि त्या अनुषंगाने देखील काही घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. याशिवाय नाशिकची गोदावरी नदी आहे जी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते, मंदिरांची नगरी म्हणून ओळखली जाते. त्या दृष्टीने देखील विकासात्मक काही घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कॉरिडॉरची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये देखील विकासाच्या दृष्टीने काही घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मैदानात असणार आहे आणि त्याची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे. हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी मतदार उपस्थित असतील अशा स्वरूपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण जर बघितलं तर तपोवन मैदान जे ओळखलं जातं ते अलीकडच्या काळामध्ये मोदींच्या सभेमुळे मोदी ग्राउंड म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलेलं आहे. आणि अशा सर्व काळामध्ये आजच्या दिवशी ही जाहीर सभा होते आणि त्या सभेचं जोरदार आयोजन या ठिकाणी नाशिकच्या या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांकडनं करण्यात आलेलं आहे. जी निश्चित. धन्यवाद किरण, दिलेल्या तपशिलांसाठी. भूषण, स्वप्नील, तुम्हालाही दोघांना धन्यवाद. सभास्थळावरून थेट दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवलीत, माहिती आम्हाला दिलीत यासाठी. पुढची बातमी बघूयात. महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान करा. महाराष्ट्र दौऱ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्स पोस्ट केली आहे. धुळे आणि नाशिकमध्ये जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जातोय अशी एक्स पोस्ट मोदींनी केलेली आहे. आज नाशिक आणि धुळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आहे आणि त्या दृष्टीनं मोदींनी सभेला येण्यापूर्वीच एक पोस्ट केलेली आहे आणि मतदारांना आवाहन केलेलं आहे. महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. धुळे आणि नाशिकमध्ये जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी जातो असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. आपण सध्या मोदींची ही एक पोस्ट बघू शकतोय. महाराष्ट्र के मेरे परिवारजनों ने विधानसभा चुनाव में एनडीए प्रत्याशियों को अभूतपूर्व जीत दिलाने का दृढ़ निश्चय कर लिया है. जोश से भरे इसी माहौल के बीच कल दोपहर करीब 12 बजे धुले में और उसके बाद 2 बजे नासिक में जनसभा का हिस्सा बनकर जनता जनार्दन का आशीर्वाद प्राप्त करूंगा अशी ही हिंदी भाषेतली एक पोस्ट पंतप्रधान मोदींनी केली आहे. आज ते धुळ्यामध्ये आणि नाशिकमध्ये असणार आहेत.